सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सादर करणार आहेत महेंद्र शेंडे आणि स्नेहल आर्गव। प्लीज कम ऑन स्टेज।
हॅलो कोणी गैरप्रकार करत असेल, चोरीचं असेल किंवा 500 रुपये देणं घेणं असेल, त्यांना आपण स्ट्रिक्टली वॉर्निंग केली आहे. आपले सिव्हिल गणवेश मध्ये काही डिपार्टमेंटची माणसं फिरत आहेत. ताबडतोब आपण अगदी या आणि बॉन्सर लोकांनी आत्मा फिरायचं आहे. बॉन्सर लोक स्टेज बॉन्सर गेट जवळ यायचे आहे. स्कॅनर पाठवतो म्हणायचं, पटकन बोलायचं. आता आपण तिघींचे
डेंजर. नक्षत्र महोत्सव. संतोष पवार आपल्या सातारमध्ये सालाबाद प्रमाणे नक्षत्र महोत्सव हा भरतो. तर ह्या महोत्सवामध्ये भरपूर स्टॉल असतात, खायचे असतात, म्हणजे परत आपले घरोपयोगी वस्तू असतात. या स्टॉल मध्ये आपल्याला या वर्षी ऍडमिशन म्हणून आपले पाळणे लावण्यासाठी लहान मुलांचे असतील किंवा मोठ्या माणसांचे असतील, मोठ्या माणसांसाठी आपण 30 शीट पाळणा लावलेला आहे. हा पाळणा सातारमध्ये पहिल्यांदा आलेला आहे आपल्या माध्यमातून. त्याच्यापेक्षा छोट्या मुलांसाठी 10 शीट पाळणा आपण आणलेला आहे. त्याच्यापेक्षा लहान मुलांसाठी आपण 8 शीट पाळणा आणलेला आहे. परत नावडी आहे आपल्याकडं, ब्रेक डान्स आणलेला आहे, टोरा आणलेला आहे, ट्रेन आणलेले आहे, परत जम्पिंग, मिकी माऊस, कटकटी, अशा विविध प्रकारचे आपण खेळणी या माध्यमातून नक्षत्राच्या माध्यमातून सातारमध्ये लावलेली आहेत. तर ह्या वर्षी आपल्याला श्रीमंत छत्रपती सौ दमयंतीराजे भोसले वहिनी साहेब व श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले आई साहेब यांच्या माध्यमातून नक्षत्र महोत्सव समिती 2026 गोडके मॅडम असतील, पवार मॅडम असतील किंवा त्यांचा पूर्ण स्टाफ असेल, त्यांनी आपल्याला सहकार्य केलं व नगरसेवक अशोक शेडगे, नगरसेविका सौ मुक्ताताई लेवे व नगरसेवक वसंत लेवे यांचं मोलाचं सहकार्य लाभून या वर्षी आपण हा नक्षत्र महोत्सव साजरा करत आहोत व ह्याचा आनंद सातारकरांनी घ्यावा, असाच आनंद लुटत राहावा दरवर्षीप्रमाणे. तरी आम्ही पुढच्या वर्षी आम्हाला संधी मिळाल्यास आम्ही ह्याच्यापेक्षा मोठा इव्हेंट साजरा करू. आम्ही स्टेटसला टाकलं होतं की जलपरी आणू, पण जलपरीला काही कारणास्तव अडथळ्यांमुळे जलपरी विरोधकांच्या ह्याच्यामुळे जलपरी येऊ शकली नाही. त्याबद्दल सातारकरांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पाळण्यामध्ये जी सेलिंगचं खेळचं नाव घेतलं जाते, तुम्ही ह्याच्या अगोदर आम्ही करत होतो, पण यात्रा वगैरे अशा छोट्या मोठ्या इव्हेंट करत होतो, पण सातारमध्ये येण्याची संधी ही आम्हाला नक्षत्र महोत्सवानं दिली. आमच्याकडे कुठलाही राजकीय दबाव नव्हता, पण ह्या वेळेला मला आमच्या आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांनी आम्हाला संधी दिली आणि नव उद्योजक म्हणून आम्हाला उदयास आणलं, त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. सातारकर साताराच्या लोकांना नमस्कार करतो. मी सुनील, मी गोवासून आलो आणि आम्हाला इकडे संधी दिले. पहली बार हम लोग यहाँ पे आ गए. महाराज साहेब ने आणि वहिनी साहेबांनी आम्हाला मौका दिला, त्याचे काउन्सिलरांपासून आम्हाला भरपूर सहयोग केला, त्यामुळे आम्ही इकडे आले. नगर अध्यक्ष अभी पहली बार इतने बड़े आइटम आ गए, डिफरेंट चॉइसेस है बच्चों के लिए. जैसे कि बड़ा झूला 30 सीट का है, उसके बाद हमारे पास 8 सीट का झूला है, 10 सीट का झूला है. डिफरेंट एजेस के बच्चे डिफरेंट जगह पे जाके आनंद ले सकते हैं. और हम लोग को नेक्स्ट टाइम मौका दिया तो इससे बेहतरीन करने की कोशिश करेंगे. हम सब लोग का आभारी है. थैंक यू. गोवा में मैं बड़ा बड़ा इवेंट्स करता हूँ गवर्नमेंट का. गोवा में भी बोल के नहीं है, ऑल ओवर इंडिया करता हूँ और मेरे खुद के बड़े बड़े एग्जीबिशन लगते हैं. हम लोग यहाँ पे जलपरी भी लाने वाले थे, तो थोड़ा वो डेट बराबर मैच नहीं हुआ और कुछ कारण थे उसके. इसके लिए नेक्स्ट टाइम हम कोशिश करेंगे कि जलपरी या फिश टनल लाने की. थैंक यू. सातारा में आके कैसा लगता है? सातारा में आके बहुत अच्छा लगा, जैसा लगा कि मैं मेरे गांव में ही हूँ. थैंक यू, सबका आभारी हूँ मैं.
अण्णा साहेब आणि वहिनी साहेबान आणि आमचे काउन्सिलरान आम्हाला संतोष दादाला मौका दिला तर अगली साल इससे अच्छा करके बताएंगे. थँक्यू. आम्हाला संधी दिली तर आम्ही पुन्हा येऊ साताराला पुन्हा येऊ. आणि पुन्हा येऊ.